रामजी मालोजी सकपाळ सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या कुटुंबासह दापोली येथे आले आणि इथून लहान भीमरावांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली. घर साधं होतं, परिस्थिती सामान्य होती, पण त्या घरात मोठी स्वप्न जन्म घेत होती. रामजी मालोजी सकपाळ नेहमी भीमरावांना सांगायचे, शिक्षण हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. माता भीमाबाई सकपाल यांच्या मायेनं, प्रेमानं आणि संस्कारांनी लहान भीमरावांचं मन अधिक खंबीर होत गेलं. हातात पाटी, डोळ्यात मोठी स्वप्न आणि मनात शिक्षणाची जिद्द घेऊन भीमराव पहिल्यांदा शाळेत गेले. पण शाळेत त्यांना इतर मुलांसोबत बसू दिलं जात नव्हतं. लहान भीमरावांनी भेदभावाची वेदना अनुभवली. पाणी पिण्यासाठीही भीमरावांना इतरांवर अवलंबून राहावं लागायचं. हा अपमान त्यांच्या मनात कायमचा कोरला गेला. अनेक संकट आली, पण भीमरावांनी अभ्यास कधीच सोडला नाही. त्यांच्या डोळ्यात भविष्याचा प्रकाश दिसत होता. हेच लहान भीमराव पुढे लाखो लोकांच्या आयुष्यात प्रकाश आणणार होते. इतिहास त्यांची वाट पाहत होता. हेच लहान भीमराव पुढे डॉक्टर B.R. आंबेडकर बनले, भारतीय संविधानाचे शिल्पकार. जय भीम.